आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर 7:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी सचिन म्हैसने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषी मालाचे आजचे बाजारभाव. हे भाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल कमीत कमी 1855 रुपये ते जास्तीत जास्त 2150 रुपये आणि आवक होती 42 क्विंटल. गहू लोकल 2425 रुपये ते 2745 रुपये आणि आवक होती 50 क्विंटल. उडीद 3960 रुपये ते 4600 रुपये आणि आवक होती 22 क्विंटल. मूग 4700 रुपये ते 7205 रुपये आणि आवक होती 21 क्विंटल. तूर 6000 रुपये ते 7145 रुपये आणि आवक होती 223 क्विंटल. हरभरा 5000 रुपये ते 5205 रुपये आणि आवक होती 152 क्विंटल. हरभरा पांढरा 4080 रुपये ते 4400 रुपये आवक होती 41 क्विंटल. तीळ 10,000 रुपये ते 12,025 रुपये आणि आवक होती 4 क्विंटल. मका 1900 रुपये ते 1900 रुपयेच आणि आवक होती 2 क्विंटल. कापूस 7,738 रुपये ते 8,060 रुपये आणि आवक होती 4,169 क्विंटल. सोयाबीन पिवळे कमीत कमी 4,060 रुपये ते जास्तीत जास्त 4,675 रुपये आणि आवक होती 2,758 क्विंटल. आताच आपण कृषी मालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. आणि आजचा विषय आहे लसूण पिकांच्या जातींची विविधता आणि आधुनिक कांदा लागवड तंत्र. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर SM घावडे, विभाग प्रमुख भाजीपाला संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला हे आलेले आहेत. सर नमस्कार. 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 सर्वांचं अभिनंदन. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि जे शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी PDKV पूर्णा ही जी लसणाची जात आहे ती जी विकसित केली आहे, त्याबद्दल सर्वांचे आधी अभिनंदन करतोय सर. तुमचे धन्यवाद. आता लसूण पीक जे आहे ते आपल्याकडे खूप कमी प्रमाणात घेणारे शेतकरी आहेत. बरोबर. कारण की त्यांना या जातीबद्दल म्हणा किंवा याची लागवड असेल
या बऱ्याचशाबद्दल त्यांना माहिती नाही आहे आणि साहजिकच आहे. आता हे जे एक वाण आपल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे PDKV पूर्णा, तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल सर? सर्वप्रथम कोणत्याही पिकाचं वाण विकसित केलं जाते त्यावेळेला त्याचे जवळपास 8 ते 10 वर्षाचे परिश्रम त्या शास्त्रज्ञाचे त्याच्यामध्ये असतात. त्याचप्रमाणे याच्यासाठी आम्ही काय केलं की भारत सरकारचं जे एक NBPGR नावाचं एक शाखा आहे ती दिल्लीला आहे, नवी दिल्लीला. त्यांच्याकडून आपण लसणाचे काही जिनोटाईप बोलावले. त्याप्रमाणे आपल्या भागामध्ये विशेषतः वाशिम, हिंगोली, परभणी, अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ या 7-8 जिल्ह्यामधून जवळपास आम्ही 47 प्रकारच्या वेगवेगळ्या लसणाचे जिनोटाईप्स, ज्याचे काही प्रत्येकाचं काही कॅरेक्टर आहे. म्हणजे कुठे काही लसूण मोठा आकाराचा असतो, काही कळ्यांची संख्या कमी असते, कळ्यांचं वजन कमी असते, वजन आणि गाठ्याचं जे काही टिकण्याची क्षमता असते. कारण साठवणुकीत जोपर्यंत हा लसूण राहत नाही तोपर्यंत याला काही किंमत नाही. त्याच्यानंतर त्याच्या कालावधी जो असतो म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंतचा, त्याच्यानंतर याच्यावर येणारे रोग आणि किडींना हे प्रतिकारक आहे का, या प्रत्येक गोष्टीचा आम्ही 47 वेगवेगळे जे जिनोटाईप्स आहेत त्याच्यावर आम्ही जवळपास 3-4 वर्ष पहिले सुरुवातीचा आम्ही त्याच्यावर कार्यक्रम घेतला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची आणि भाजीपाला संशोधन केंद्रामध्ये. त्याच्यानुसार असं लक्षात आलं की त्यातले जवळपास अर्ध्यापेक्षा जे जास्त जिनोटाईप होते ते कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आपल्याला समोर आणणं योग्य नव्हतं, म्हणून त्याला आम्ही डिस्कार्ड केलं, त्याला काढून टाकले बाहेर. मग त्याच्यामध्ये मग राहिले 12 जिनोटाईप. आणि काही ज्या रिलीज झालेल्या जाती असतात, विविध संस्था आहे भारत सरकारच्या किंवा विद्यापीठ आपलं जसं आहे तसं अनेक विद्यापीठांनी काही जाती विकसित केलेल्या असतात लसणाच्या. तर त्या लसणाच्या विकसित केलेल्या 3 जाती ज्या होत्या, ज्याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली गोदावरी, त्याच्यानंतर श्वेता, त्यानंतर यमुना 50 किंवा G41 त्याला आपण म्हणतो, ही एक जी जात होती. या 3 जातींना आम्ही त्याला चेक वापरला की हे जे चांगल्या त्याच जाती आपल्या भागामध्ये येतात त्या जातीपेक्षा या आपण जे त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना जात देणार आहे त्याच्यामध्ये काही चांगले गुणधर्म आहेत का. तर आताच जे बोललो मी त्याच्यामध्ये शेवटी असं निष्पन्न झालं की आपल्याला ज्या जातीचं निवड करायची आहे, ज्या ठिकाणावरून आपण ते कलेक्शन केलं होतं ते मग गडचिरोलीपासून तर साधारण राहुरीपर्यंत महाराष्ट्रातल्या जवळपास 11 सेंटरवर आणि भारतभरातल्या 29 सेंटरवर आपण ह्या जातीचं बियाणं मागच्या 3 वर्षात दिलं. आणि तिथल्या त्याचा जो डेटा आला त्या डेटावरून मग असं लक्षात आलं की ही जात त्या झोनमध्ये, म्हणजे क्लायमेटच्या जे झोन असतात, हवामानशास्त्र किंवा आपल्या जमिनीचा जो प्रकार असतो त्या झोनमध्ये मग हिला उत्पन्नाच्या दृष्टीनं किंवा त्याच्यावर येणाऱ्या रोग आणि किडीच्या दृष्टीनं किंवा त्याची जी प्रत आहे या त्याच्या दृष्टीनं ही चांगली आहे किंवा नाही. तर असं लक्षात आलं की आपला जो झोन 4 आहे त्याच्यामध्ये गुजरातचा काही भाग आणि मध्य प्रदेशचा निमज, नंतर तो इंदोर हा जो भाग आहे, त्याच्यासोबत जबलपूर आणि आपल्या अकोला जिल्ह्यातला हा जो परिसर आहे याच्यामध्ये ही जी आता आपण नवीन आणलेली जात आहे AKG07 किंवा तिलाच नाव दिलं आहे PDKV पूर्णा, ही जात अत्यंत उत्कृष्ट आहे असं आढळून आलं. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठाची जी संशोधन केंद्र असतात त्यांची जी एकत्रित बैठक असते त्याच्यामधून आपण याला पास करून घेतलं. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा याला दिल्लीला प्रेझेंट केलं या व्हेरायटीला, की तिथे जेवढ्या भारतभरातल्या त्या 2022मध्ये ज्या जाती होत्या त्याच्यामध्ये ही सर्वात उत्कृष्ट जात आपली ठरली. आणि आज आपल्याकडे जवळपास 6 क्विंटल 30 किलो एवढं बियाणं आपण शेतकरी बांधवांना यावर्षी त्याचं दिलं, कारण त्याचं केंद्र सरकारनं गॅझेटमध्ये नोटिफिकेशनसुद्धा दिलेलं आहे. नंतर उर्वरित आता या सर्व शेतकऱ्यांना जेव्हा आम्ही इतर संस्थांना दिलेलं जे बियाणं आहे हे जेव्हा त्यांच्याकडे तयार होईल तेव्हा तो त्यांचा ब्रीडर सीड तयार होईल. आणि आता आपल्याकडे ब्रीडर सीड एवढं आम्ही 6 क्विंटल 30 किलो शेतकऱ्यांना दिलेलं आहे, काही संस्थांना दिलेलं आहे. आणि त्याच्यानुसार मग पुढल्या वर्षीपासून आपल्या विविध शेतकरी बांधवांना ट्रुथफुल सीड जे आहे, सत्यदर्शक सत्यप्रत बियाणं ज्याला म्हणतो आपण, हे बियाणं मात्र आता पुढील वर्षापासून शेतकरी बांधवांना उपलब्ध. बियाणं आहे पुढील वर्षी आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहेच. हे बियाणं तयार करताना याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी पण आल्या असतील. अगदी. तर त्या काय सांगतील? आता याच्यामध्ये अडचण पहिली अशी आहे की लसणाचं, जसं आता तुम्हीच म्हटलं की लसणाची लागवड शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात करत नाहीत. मग आता मला 20 शेतकरी असे तयार करावे लागले सुरुवातीलाच आपल्या भागातले की ज्यांना लसूण लागवड करायची इच्छा आहे
परंतु त्यांना त्याची तांत्रिक माहिती नाही, किंवा बियाणं बियाणं उपलब्ध नाही. मग आता त्यांचं कसं आहे की एका एकराला साधारण 2 क्विंटल बियाणं लागते आणि कांद्यासारखं याला बी येत नाही. नाही, लसणाच्या कळ्या म्हणजेच त्याचं बी बी आहे. हा. आहे, कारण हे असेक्सिव्हली प्रोपोगेटेड क्रॉप, अशाखीय पद्धतीनं तयार होणारं पीक आहे. आता त्याच्यामुळे झालं काय की मग त्यांना मला बियाणं पहिले प्रोव्हाइड करावं लागलं, तितकं बियाणं माझ्याकडे तयार करावं लागलं. त्याच्यात माझे 2 वर्ष जास्तीचे गेले. बरोबर. आणि मग हे बियाणं मी त्या 20 शेतकऱ्यांना जेव्हा वाटलं आणि त्याच्याकडे मला ते चेक आता जे सांगितले ते दिले त्याचे, मग त्याच्यापेक्षा याचं बियाणं जे दिलं तुम्हाला ते चांगलं आहे किंवा नाही, ही पहिली अडचण आली. मग जेव्हा त्यांच्या लक्षात आलं का हे जर तयार झालं होतं हे तर चांगलं आहे, मग त्यांनी त्यातलं अर्ध बियाणं त्यांनीच ठेवून घेतलं. बरोबर आहे. आणि नंतर मग ते म्हणाले की आता आम्हाला एवढं राहू द्या, तुम्ही घ्या. मग अर्ध असं करत 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 आज आपण या स्थितीत आलो. ही पहिली अडचण. आता दुसरी अडचण अशी असते की या पिकामध्ये लागवड करत असताना, कारण हे जमिनीत तयार होणारं पीक आहे, कांदा असेल, बटाटा असेल, तुमचं हळद असेल, अद्रक असेल, लसूण असेल, तर या पिकांना भुसभुशीत जमीन पाहिजे. बरोबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे BBF रुंद सरी वरंबा पद्धतीनं जर हे लागवड केली तर तुमच्या पारंपरिक पद्धतीने आपण जी लागवड करतो त्याच्यापेक्षा जवळपास 30-40% उत्पन्न तसंच जास्त होतं. जास्त होतं. तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर या पिकांना, म्हणजे विशेषतः लसणासारख्या पिकाला खूप चांगला वाव आपल्या विदर्भामध्ये, विशेषतः अकोला, वाशिम, वालडणा या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. तुमचं नाव सांगा द्या आम्हाला करण टाकाल तुमची आणि गाव कोणतं आहे? मिर्झापूर. कोणता प्रश्न आहे तुमचा? माझा कांदा लागवडी संदर्भात असा प्रश्न आहे की कांद्याची आपण काढणी केल्यानंतर त्याच्या साठवणुकीमध्ये संजीविकाचा वापर करून त्याचा कार्यकाळ वाढवता येईल का आपल्याला? डॉक्टर SM घावडे, विभाग प्रमुख, भाजीपाला संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, हे आज आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ज्ञ आहेत. ते आता तुमच्याशी बोलतायत. नमस्कार करण भाऊ, मी आता जो प्रश्न विचारला त्याचा उत्तर देण्यासाठी आकाशवाणीमध्ये उपलब्ध आहे. आजचा फोन इन कार्यक्रम आहे. सर्वप्रथम तुमचं स्वागत. आपण जो प्रश्न विचारला आहे, कांदा लागवड तर तुम्हाला माहीत आहे याचा अर्थ सर्व, परंतु कांदा काढणीच्या नंतर जेव्हा आपण साठवणुकीत ठेवतो तर त्या साठवणुकीत ठेवत असताना रब्बी कांदा जो असतो आपला, म्हणजे उन्हाळ कांदा ज्याला म्हणतो आपण, उन्हाळ्यातला कांदाच आपण साठवणुकीत ठेवतो. आणि तुमचा प्रश्न आहे की तो वाढवायचा आहे, तुम्हाला कालावधी वाढवायचा आहे. अत्यंत चांगली गोष्ट आहे. कांदा जेव्हा आपण पिकवतो तो कांदा जास्त पिकवावा म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करतो, परंतु पिकवलेला कांदा जर मातीमोल भावानं जाऊ द्यायचा नसेल मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये तर आपल्याला त्याची साठवणूक करणं गरजेचं आहे. आता या साठवणुकीसाठी आपल्या विद्यापीठांनी त्याची एक शिफारस केलेली आहे की आपल्याला कांदा चाळीमध्ये कांदा ठेवला गेला पाहिजे. ज्यांच्याकडे हवेशीर जागा उपलब्ध आहे घरांमध्ये किंवा गोडाऊनमध्ये, त्यांनी त्या ठिकाणी हवा कशी खेळती राहील हा एक भाग आहे. आणि हवा खेळती राहत असतानाच आपल्याला जो थर आहे त्याचा, ज्या ठिकाणी साठवणूक करतो आपण कांद्याची, हा थर 15 ते 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावा. म्हणजे जेणेकरून आपल्या जो प्रत्येक थरामध्ये असणारा 5-5 सेंटीमीटरमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. त्याच्यामुळे काय होते, कांद्याच्या साठवणुकीमध्ये जो साठवणुकीचा वेळ आहे तो वाढण्यास मदत होते. नंबर 2, कांदा चाळीचं अशा पद्धतीनं आपण रचना केली पाहिजे की जो नैसर्गिक हवा असते हा पूर्व पश्चिम हवा असते, हवेचा झोत जो असतो तो. आणि आपली जर कांदा चाळ आपण उत्तर दक्षिण बांधली तर त्याच्यामध्ये हा जो झोत आहे हवेचा, ह्यामुळे नैसर्गिकरित्या हे हवा आहे ती फिरती राहते. लागवड करत असताना जेव्हा आपली काढणीची वेळ येते त्याच्या 15 दिवस अगोदर आपण पॅक्लोबिट्रॉझाल नावाचं जे बाजारामध्ये औषध आहे, म्हणजे एक संप्रेरक आहे, पॅक्लोबिट्रॉझाल किंवा कल्टार ज्याला म्हणतो आपण, हे जर 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन जर आपण 15 दिवसाच्या अगोदर काढणीची आपण जर फवारणी केली तर त्या कांद्याच्या पातीमध्ये असणारं जे हरितद्रव्य आहे ते आपल्या कांद्यामध्ये जाईल आणि साठवणुकीत कांद्याची साठवणूक क्षमता ही वेगाने वाढेल. आणि सर्वात शेवटचं आहे, आणखी एक त्याच्यावर शिफारस आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची, की कांदा काढणीस आल्यानंतर साधारणतः 75 दिवस झाल्यानंतर, लागवडीपासून 75 दिवसानंतर 0050 हे जे पूर्ण 100% पाण्यात विरघळणारं जे रासायनिक खत आहे याची जर फवारणी आपण 1 लिटरमध्ये 50 ग्रॅम एवढी घेऊन जर फवारणी केली तर आपला कांद्याचा जो वरचा कडकपणा आहे, टणकपणा आहे कांद्याच्या वरच्या पत्राचा, हा वाढतो आणि साहजिकच साठवणुकीमध्ये त्याचा जो कालावधी आहे हा वाढण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे कांदा साठवणुकीत ठेवल्यानंतर
4 महिन्यापासून तर 6 महिन्यापर्यंत आपण कांदा साठवणूक करू शकतो. आणि हा कालावधी आपल्याला 2 महिन्यापर्यंत वाढवण्यासाठी आत्तापर्यंत मी तुम्हाला 3 उपाययोजना सांगितल्या. ह्या सर्व उपाययोजनेचा उपयोग करावा अशी या ठिकाणी विद्यापीठांची शिफारस आहे. ठीक आहे. स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. तुमचं नाव सांगा द्या आम्हाला. साहेब माझं नाव सुभाषराव भुजंगराव घुगे, मालेगाव तालुक्यामध्ये कुरळा गाव आहे माझं. अच्छा आपलं लसण कांदा पिकाची आवड आहे समजा करायची. अच्छा, आणि तोच विषय आहे आजचा आपला. हा, लसण आता समजा आता रान रिकामं झालं. आता या वेळेला कोणता लसण लावायला पाहिजे समजा. नमस्कार, घुगे साहेब, डॉक्टर घावडे बोलतोय. तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो आहे. आपलं रान आता जरी मोकळं झालं असेल तरी आता डिसेंबर महिन्याचा 15 तारीख आहे आणि लसूण लागवडीच्या संदर्भात आपणास माहीत आहे की लसूण लागवड केल्यापासून साधारणतः 130 ते 140 दिवसामध्ये हे पीक तयार होते. परंतु लागवडीपासून काढणीपर्यंत या पिकाला सुरुवातीच्या 2 ते 2.5 महिन्याच्या कालावधीत थंड हवामान पाहिजे आणि नंतर मात्र त्याला गरम हवामान पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या विदर्भात लसणाच्या लागवडीच्यासाठी साधारणतः ऑक्टोबर महिन्याचा मध्यातला भाग तर नोव्हेंबर महिन्याच्या मधातला भाग हा अत्यंत चांगला कालावधी समजला जातो. परंतु आता तुमचं रान थोडंसं लेट तयार झालं. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सध्याची परिस्थिती अशी आहे यावर्षी की उशिरात उशिरा मान्सून आपला गेला, जाता जाता सुद्धा खूप धुमाकूळ घालून गेला. आणि आता त्याच्यामुळे काय झालं की यावर्षी थंडीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे का ही थंडी परत आणखी जो आपला जानेवारीच्या मध्यापर्यंत राहत होती ती फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला G323 नावाची जे जात आहे, हां, G323 यमुना सफेद 4 म्हणतात. तर ही जात आता तुम्हाला जर राजगुरुनगरचं जे आपलं संशोधन केंद्र आहे भारत सरकारचं त्या ठिकाणावरून किंवा मग NHRDF नाशिकला त्या ठिकाणावरून हे उपलब्ध होऊ शकते. आणि विद्यापीठाने विकसित केलेली PDKV पूर्णा नावाची एक जात आहे. तर या जातीसाठी आपण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत आपण त्याला रिकमेंडेशन म्हणजे शिफारस केली होती. तर PDKV पूर्णा याचंसुद्धा बियाणं आपल्याकडे थोड्याफार प्रमाणामध्ये विद्यापीठामध्ये आता तुम्हाला देता येईल. आम्हाला तुमची लागवड करण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही ते नेऊ शकता आमच्याकडून. ठीक आहे. हो, चालेल. धन्यवाद. स्वागत आहे तुमचं. प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमामध्ये. आणि याचा विषय आहे लसूण पिकांच्या जातींची विविधता आणि आधुनिक कांदा लागवड तंत्र. हा आजचा आपल्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे. तर आधी तुमचं नाव सांगा द्या आम्हाला. माझं नाव आशिष दिनकरराव पोरे, राहणार सांगोळा, तालुका पातूर, जिल्हा अकोला. अच्छा, तर या संदर्भात तुमचा कोणता प्रश्न आहे तो विचारा आता. तर पहिला प्रश्न सर माझा हे आहे की आपलं जे कांद्याची रोपवाटिका आपण तयार करतो, अच्छा, तर हे याचा कालावधी आपण जास्तीत जास्त किती दिवसापर्यंत याची लागवड केली पाहिजे, पुनर्लागवड? हा एक प्रश्न. आणि दुसरा कोणता आहे प्रश्न असा आहे साहेब की कांद्याला आपण नत्र देतो, युरिया देतो हा, लागवड झाल्यानंतर, अच्छा. आंबवणी पाण्यात वगैरे आपण जेव्हा नत्र देतो, खत देतो आपण समजा हा. युरिया वगैरे, तर तेव्हा त्या नत्रांमुळे कांद्याची टिकवण क्षमता वाढते की कमी होते? कारण की नत्र तर हे हवेतूनच घेतले जाते, बरोबर आहे. हा, वरून टाकण्याची गरज आहे का? त्याच्यामुळे गैरसमज असे आहेत, शंका अशा आहेत की कोणी म्हणते वरून युरिया टाकल्यावरती कांद्याची सळ होते, कोणी म्हणते नत्र द्यावंच लागते. तर आता हे तुमचे जे दोन्ही प्रश्न आहेत तुमच्याशी आता सर बोलतायत. हा, हां, नमस्कार बोरेजी, मी डॉक्टर घावडे बोलतो. तुमचा प्रश्न समजले दोन्ही मला. पहिला प्रश्न आपण रोपवाटिकेच्या संदर्भातला घेऊ. अत्यंत चांगली गोष्ट आहे की मला 2 गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहे सर्व शेतकरी बांधवांना की आपण कांदा लागवड हा जो विषय आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हा विदर्भामध्ये आपण साधारणतः 20-25 वर्षापासूनच लागवड करतो आहे, बरोबर. परंतु जो कांद्याचा मूळ क्षेत्र आहे, जे आपल्याला लागवडीचं मूळ क्षेत्र म्हटलं जाते, नाशिक, अहमदनगर, तुमचं पुणे, सांगली, सातारा, हा जो पट्टा आहे पश्चिम महाराष्ट्रातला, इथे 70 ते 80 वर्षापासून कांद्याची लागवड करतात. तुमच्या प्रश्नाच्या संदर्भातच आम्ही उत्तर देतो आहे. आणि त्याच्यामधला मूळ गाभा असा आहे की गेल्या 3-4 वर्षापासून आपण शेतकरी बांधवांना विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता प्रचार प्रसार करतो आहे की कृपा करून ज्यांच्याकडे पॉसिबिलिटी आहे, शक्यता आहे, अशा शेतकऱ्यांनी, यांत्रिकीकरणाची गरज आहे त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु कांद्याची रोपवाटिका तयार करून कांद्याचं स्थलांतरण करूनच कांद्याची लागवड करावी अशी विद्यापीठाची शिफारस आहे.
परंतु काही शेतकरी बांधव साधारणतः 70 ते 80% जे शेतकरी बांधव आहे हे यांत्रिकरणाचा उपयोग करून कोणी हातानं फेकून किंवा कोणी ट्रॅक्टरनी पेरून कोणी तिपणीने पेरून अशा पद्धतीनं डायरेक्ट कांद्याचं सीडिंग करतात. बरोबर. आता ह्या 2 पद्धतीमध्ये तुमचं पहिले अभिनंदन की तुम्ही पहिल्यांदा प्रश्नच असा विचारला की म्हणजे रोपं आपल्याला किती दिवस ठेवायला पाहिजे, कालमर्यादा जी आहे. बरोबर आहे. तर त्याच्यात उत्तरच असं आहे मुळात की कांद्याचं जेव्हा आपल्याला बीपासून रोपं तयार करायची असतात त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. प्रमाण कसं ठरलेलं आहे का, एका एकराला 4 किलो बियाणं पाहिजे आणि साधारणतः 10 गुंठ्याची जर आपली रोपवाटिका असेल तर 2.5 एकराचं क्षेत्र आपण लागवड करू शकतो. म्हणजे 1 एकर जर आपल्याला कांदा लागवड करायची असेल तर 4 गुंठ्याची आपल्याला रोपवाटिका तयार करायची आहे. रोपवाटिका तयार करत असताना आपण त्याची गादी वाफ्यावर लागवड केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन किंवा खूप जास्त पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेतली गेली. परंतु लागवड केल्यापासून रोपवाटिकेत लागवड केल्यापासून स्थलांतरणाची जी वेळ आहे ही जाती परत्वे वेगवेगळी आहे. कांद्याच्या अनेक जाती आहेत. रब्बी हंगामासाठी असेल, खरीप हंगामासाठी असेल, रांगडा हंगामासाठी असेल. परंतु रब्बी हंगामाची जे मूळ लागवडीची पद्धत आहे त्याचा उपयोग असा असतो की आपल्याला साठवणुकीत कांदा ठेवायचा असतो याचा, आणि म्हणून त्याची लागवडीपासून रोपवाटिकेत काढणीपर्यंतचा कालावधी हा 55 दिवसापर्यंत, 50 ते 55 दिवस. मग आता हे 50 ते 55 दिवस मी का म्हटलं, कारण जाती परवते हे वेगवेगळे आहे. काही जाती 120 दिवसात तयार होतात लागवडीपासून, काही जाती 105 दिवसात तयार होतात, काही जाती 112 दिवसात तयार होतात आणि काही जाती मात्र 130 दिवस घेतात. मग या जाती परत्वे आपला जो रोपवाटिकेतला कालावधी आहे हा साधारणतः 50 दिवसापासून तर कधीकधी 57-58 दिवसापर्यंत ठेवता येते. त्याचे ठळक वैशिष्ट्य असं आहे की कांद्याची चोप ज्याला म्हणतो आपण, चोप रोपवाटिकेतली ही साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर वाढलेली पाहिजे उंचीला. तिला 5 ते 6 पानं असावेत आणि मूळ म्हणजे त्याचं जेव्हा आपण तो रोप वाटिकेमधून ती जे रोपं उपडून पाहायचे एखाद्या वेळेनं एखाद्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी मुंगाच्या दाण्यापासून तर वटाण्याच्या दाण्यापर्यंत त्याचे जर गाठा तयार झाल्या असतील तर ती त्याची योग्य वेळ आहे स्थलांतरणाची. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की जाती परत्वे बदल होतो, किती कालावधी लागतो आणि साधारणतः त्याचे लक्षणं काय आहेत. बरोबर. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ. दुसरा प्रश्न होता तुमचा की नत्राची गरज आहे का कांद्यासारख्या पिकाला. कारण तुमचा प्रश्न मला कळला तो, कारण तुमचा बराच शेतकरी बांधवांचा गैरसमज आहे की कांद्यासारख्या 4 महिन्यात तयार होणाऱ्या पिकाला नत्राची युरियाच्या माध्यमातून किंवा युरियायुक्त अनेक खतं जेवढे बाजारात आहेत त्याची खरंच गरज आहे का. तर त्याचं उत्तर असं आहे की कांद्याचं एका एकराचं उत्पन्न आपल्या शेतकरी बांधवांनी घेतलेलंच आहे. म्हणजे काही इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. तुम्हालाही माहिती आहे, तुमचे अतकरे गुरुजी असतील, नामदेवराव वडाव असतील, तुमच्या देऊळगावचे, किंवा ते तुमचे देशमुख असतील, आपल्या कोणतं गाव आहे ते देऊरगाव वगैरे. तर ह्या सर्व शेतकऱ्यांचं, त्याचप्रमाणे अकोट हा जो परिसर आहे, अकोटमधला अंजनगाव, सुरजी, परतवाडा, ह्याच्यामध्ये पांढऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. तिकडेसुद्धा साधारणतः एका एकरात 150 क्विंटलपासून तर 200 क्विंटलपर्यंत एका एकरात कांद्याचं काय होते उत्पादन होते. पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर एका एकरातून आपल्याला बायोमास जर काढायचा असेल, त्या पिकाची जी नत्राची गरज आहे, स्फुरदाची गरज आहे, पलाशाची गरज आहे, हे मुख्य अन्नद्रव्य आहे. जर त्या पिकाला अन्नद्रव्य जर आपण दिले नाही तर आपल्या शेतीत आता काय होऊन राहिलं, दिवसेंदिवस आपण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेवढं पूर्वी 25-30 वर्षापूर्वी आपण सेंद्रिय खतं टाकू शकत होतो, तशी परिस्थिती आता राहिली नाही. कोणतंही गाव कुठलंही असू द्या, तालुका कोणताही असू द्या, तेवढं ऑर्गॅनिक मॅटरच आपल्याकडे तयार नाही आहे. आता त्याच्यामधून आपण उपसा मात्र खूप करतो आहे. सोयाबीनचं पीक असेल, हरभरा असेल, आहे की नाही, तुमचं तूर असेल, हां, त्याच्यातून काढणं चालू आहे, पण त्यात टाकणं कमी आहे. त्याच्यामुळे त्याला कांद्यासारख्या पिकाला तुम्हाला नत्राची गरज भागवण्यासाठी युरियायुक्त खतं देणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये तुमचे गैरसमज जे आहे की बा हे दिल्यामुळे साठवणुकीत ते राहत नाही व्यवस्थित, किंवा त्याला कालावधी त्याचा कमी होतो साठवणुकीचा, किंवा ते सडतात वगैरे, असं जे काही म्हणणं असेल तर हे बरोबर आहे, थोडंफार अंशात बरोबर आहे. परंतु त्याचा काही नियम आणि शिफारसी लिहून ठेवलेल्या आहे विद्यापीठांनी की कांदा पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाश हे देण्याच्या पद्धती ज्या आहेत त्याच्या अत्यंत महत्त्वाचा विषय तो आहे. त्याचा SOP तयार आहे आणि त्याच्यानुसार नत्रयुक्त खतं
लागवडीपासून 60 दिवसापर्यंत, लागवडीचा दिनांक लिहून ठेवायचा, 60 दिवसापर्यंत तुम्ही नत्र, स्फुरद आणि पालाश देऊ शकता. याची डोस जो आहे याचा नत्राचा 100 किलो प्रति हेक्टर म्हणजे 2.5 एकराला, 50 किलो प्रति हेक्टर स्फुरद आणि 50 किलो प्रति हेक्टर पलाश. तर आता तुम्ही विचार करू शकता की युरियाच्या माध्यमातून जर देतो म्हटलं तर 250 किलो युरिया आपल्याला 2.5 एकराला द्यायचा आहे की नाही. मग आता एवढा मोठा युरियाचं प्रमाण जर तुम्ही एका वेळेला देऊ शकत नाही, कारण युरिया हा एक तर जमिनीत खाली विरून जातो जास्तीचा लागला तर, किंवा हवेत मिळून जातो किंवा पाण्यात मिसळून जातो. म्हणून याला जितके आता विद्यापीठाची रिसेंट शिफारस अशी आहे का 10 समान भागात म्हणजे 10-10 किलोचे डोस करून युरियाचे जर आपण लागवडीपासून 10-10 दिवसानं जर आपण त्याला देऊ शकलो तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 20 ते 28% वाढ होते, कांद्याची क्वालिटी सुधारते आणि साधारणपणे 60 दिवसानंतर मात्र कांद्याच्या याच्यामध्ये आपण जे आता बोलून राहिलो तर हे 60 दिवसाचंच करायचं आहे. 6 दिवसाचेच आपल्याला स्प्लिटिंग म्हणतात त्याला. 6 दिवसाच्या अंतराने आपल्याला 10-10 किलो युरिया किंवा हे जो आहे नत्र या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. आणि सर्व बाकीचे जे आपले स्फुरद आणि पालाश आहे याचीसुद्धा आता बाजारामध्ये 19-19-19 असेल, 052-34 असेल, 0050 असेल, अशा अनेक उपलब्ध आहे 100% सोल्युबल फर्टिलायझर. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याची मुळीच चिंता करायची नाही, एवढं आपल्याला या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे. कारण तुम्हाला उत्पादन कांद्याचं 200 क्विंटल प्रति एकर घेतल्याशिवाय कांदा हा परवडण्यासारखा राहिलेला नाही. कारण मार्केटमध्ये कांद्याला भाव किती मिळतो हे तुमच्या हातात नाही. म्हणून आपल्याला जितकं जास्त उत्पन्न घेता येईल, जास्त उत्पादन घेता येईल तेवढं तुम्हाला घेणं आवश्यक आहे. तर सर, लसूण पिकांच्या जातींची विविधता आणि आधुनिक कांदा लागवड तंत्र या विषयावर एक सखोल मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकऱ्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम ऐकलात आणि विषय होता लसूण पिकांच्या जातींची विविधता आणि आधुनिक कांदा लागवड तंत्र. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत डॉक्टर SM घावडे, विभाग प्रमुख भाजीपाला संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कार्यक्रमाच्या शेवटी, तेव्हा सचिन म्हैसेल यांनी रोप नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढण सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी ऐकलात.